नमस्कार मंडळी. सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहत राहिली पाहिजे. तर मंडळी, नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे कधीच जायचं नाही. आणि दुसरं म्हणजे ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कधी विचारायच्या नाहीत. 3. ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जाईल तिथे तर कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कोणाची इच्छा नसते. त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. 4. त्या लोकांना नशिबाला दोष द्यायचा काही हक्क नाही ज्यांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधी प्रयत्नच केले नाहीत. 5. आयुष्याला दोष देत राहू नका. जीवनामध्ये असे काही करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेले त्यांना नंतर पस्तावा येईल. 6. जीवनामधील काही जखमा अशा असतात की ज्या दिसत नाहीत, परंतु याचा अर्थ असा नाही की त्या दुखत नाहीत. 7. आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी नशिबाने मिळत नाहीत. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला देखील सिद्ध करावे लागते. 8. जीवनामध्ये कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव आपल्याला कळेल. विश्वास आपण स्वतःवर केला तर तो आपली ताकद बनतो आणि दुसऱ्यांवर आपण जर विश्वास केला तर आपली कमजोरी बनते. 10. लक्षात ठेवा, उंच उडण्यासाठी पंखांची गरज पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती होईल. 11. संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो, पण यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्या बरोबर असते. 12. आणि आयुष्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्या ज्या लोकांवर जग हसले त्या लोकांनी इतिहास रचला आहे. 13. तुम्ही तुमचं आयुष्य इतकं स्वस्तही करू नका, कोणीही येईल आणि तुमची लायकी काढेल. बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो, त्याचे आदरातिथ्य करतो की स्वतःचे महत्त्व विसरून जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. 14. जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर व्हायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या. बऱ्याचदा तुम्ही पाहिलेही असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात, तुमचे हालचाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणेच बंद करतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. 15. नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फूल वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवता, पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली तर डाऊट घेता, हे काम मी पूर्ण करू शकेल की नाही. 16. ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधी जाऊ नका, आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात परत स्थान देऊ नका, पण तुम्ही त्याच्या उलट करता. जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते, तुम्ही सारखे सारखे तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमची कधीच कदर करत नाही. आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर वागा. 18. कोणाचेही चेष्टा करताना विचार करा, असे होऊ शकते की काही दिवसांनी तीच परिस्थिती तुमच्यावर येईल. 19. नेहमी लक्षात ठेवा, मोठ्या व्यक्ती त्याच असतात ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला आपल्यात काही कमी आहे असे वाटत नाही. 20. नेहमी लक्षात ठेवा, प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाट पाहत नाही, त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत. 21. म्हणजे जीवनात साधे लोक नेहमी धोका खातात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि मग धोका खाता. 22. माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुमच्यासाठी मरायलाही तयार आहे, पण काही वेळ गेल्यानंतर
तीच व्यक्ती म्हणते मी तुमचा जीव घेईल. बदलले काय? फक्त वेळ आणि परिस्थिती. 23. नेहमी लक्षात ठेवा, जीवनातील आनंद पैशांवर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगे घेऊन खुश असतो, तर दुसरा फुगे विकून खुश असतो. 24. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसतं, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आनंद शोधू शकता. 25. आयुष्याचा नियम पण कबड्डीसारखे असतात. जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळची लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. 26. नेहमी लक्षात ठेवा, वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. 27. आयुष्यात एक वेळ अशीही येते की जे विसरायचे आहे ते लक्षात राहते. 28. जिथे चूक नसेल तिथं झुकू नका आणि जिथे इज्जत नसेल तिथं जाऊ नका. 29. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या चुका शोधल्याने आपण पवित्र होत नाही. 30. लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. 31. सगळी दुःख दूर झाल्यानंतर मन प्रसन्न होईल हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, सगळी दुःख दूर होतील. 32. लक्षात ठेवा, मेहनतीशिवाय या जगात काहीच मिळत नाही. आपली सावलीसुद्धा उन्हात गेल्यानंतरच दिसते. 33. जीवनात आनंदी राहण्याचा एकच मंत्र आहे. कोण काय करते, कशासाठी करतोय, काय करतंय या गोष्टींपासून जेवढे लांब राहाल तेवढे खुश राहताल. 34. बऱ्याचशा लोकांना आपण पाहत असतो की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काही घेणे देणे नसते, पण दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चालले आहे हे मात्र जाणून घ्यायचे असते. चांगल्या लोकांची काही लक्षणे आपण आपल्यामध्ये पण चेक करून पाहूयात. पहिली गोष्ट म्हणजे चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करतात, पण दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त देखाव्यासाठी अशा लोकांचा सन्मान करतात. दुसरी गोष्ट म्हणजे चांगली लोक कधीच कोणत्या गोष्टीचा दिखावा करत नाही. त्यांच्याजवळ कोणतीही गोष्ट असली तरीही, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा दिखावा करतात. तर मंडळी, तिसरी गोष्ट म्हणजे चांगले लोक कधीच म्हणत नाही की तुम्ही माझ्यासारखे बना, पण खोटं लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखे बनायचे आहे. तर चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले घडते तेव्हा चांगली लोक त्याचं क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात, पण खोटी लोक सगळ्यांना सांगतात की जे झाले आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झाले आहे. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.